नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्स पी-एफ कशा पद्धतीने काढायचा. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला पी-एफ लॉगिन या वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. इथे आल्यानंतर आपलं मेंबर होम यावर आपल्याला क्लिक करायचं. मेंबर होमवर क्लिक केल्यानंतर आपला असा काही समोर इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. इथे आल्यानंतर आपला ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा. इथे कॅप्चा टाकायचा. साइन अप बटनावर क्लिक करायचं. तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आणि त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा. तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर त्याचा एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही बघू शकता पासवर्ड कशा पद्धतीने फॉरगेट करायचा. तर माझ्याकडे ऑलरेडी युजर नेम पासवर्ड आहे. तर मी तर माझा ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड टाकतो. तुमचा ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपला कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यावर साइन अप या बटनावर आपण क्लिक करायचं. साइन अपवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी सेंड गेलेला आहे. ते ओटीपी आपल्या इथे टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा आणि सबमिट या बटनावर आपण क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवर सेंड झालेला ओटीपी 6 अंकी इथे टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा, सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. आपल्याला काढायचं आहे ॲडव्हान्स पी-एफ. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ऑनलाईन सर्व्हिसवर यायचं. इथं आपल्याला क्लेम फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही आपल्याला इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला बँकेचा आपला जो अकाउंट नंबर असेल तो पी-एफला जो लिंक केलेला आहे तो बँकेचा अकाउंट नंबर आपल्याला इथे टाकायचा आणि टाकल्यानंतर व्हेरीफायवर आपण क्लिक करायचं. अकाउंट नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला असं काही समोर इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. येस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. येस या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर यावर आपल्याला क्लिक करायचं. आपल्याला ॲडव्हान्स पी-एफ काढायचं म्हणून ॲडव्हान्स पी-एफवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. ॲडव्हान्स पी-एफ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट सर्व्हिस करायची. जी काय आपण ज्याच्यातलं पी-एफ काढणं आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला सिलेक्ट ॲडव्हान्स फारवर क्लिक करायचं. इथं तुम्हाला कशासाठी पी-एफ काढायचं आहे ते टाकायचं. नॅचरल क्लायमेट, इनलेस, पॉवर कट, परचेस, हँडिकॅप, इक्विपमेंट हे यापैकी तुम्हाला एक कारण निवडायचं. मी इथं आजारपणाचं कारण निवडतं इनलेसचं. इथे तुम्हाला अमाऊंट टाकायची. जी काय अमाऊंट तुम्हाला काढायची असेल तुमच्या अकाउंटला जी अमाऊंट असेल ती अमाऊंट टाकायची. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा. इथे तुम्हाला तुमचा गल्ली टाकायची. इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा. इथे आपल्याला सिटीचं नाव टाकायचं. इथे आपल्याला आपल्या शहराचा पिनकोड टाकायचा. तुमचा ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं आता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट स्कॅनर्ड कॉपी ऑफ द चेकबुक पासबुक. ते म्हणतायत द बँक केवायसी हॅज बीन द ऑनलाईन व्हेरीफाईड बाय बँक अँड हॅज बीन द digitally signed by the employer. For this case, among other validation and there are four mandatory uploading of the image of the check leaf attested bank passbook is not required. अशा काय पद्धतीनं नवीन अपडेट आलेले आहे. तुम्हाला मी त्यांचं मराठीमध्ये सांगतो. त्यांचं म्हणणं आहे, बँक केवायसी बँकेद्वारे ऑनलाईन पडताळणी केली गेली आहे आणि या प्रकरणासाठी नियोक्त्याने इतर प्रमाणीकरणासह डिजिटल स्वाक्षरी केली आहे. म्हणून चेक लीफ साक्षांकित बँक पासबुकची प्रतिमा अनिवार्य अपलोड करणे आवश्यकता नाही. हे नवीन अपडेट आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे याचं खाली या मैं अपनी पहचान स्थापित करने और ऑनलाइन दावा प्रस्तुत करने के उद्देश्य के आधारित प्रमाणीकरण के लिए अपना आधार नंबर, बायोमेट्रिक और या वन टाइम पिन डेटा प्रदान करने के लिए सहमत देता हूं. या आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथं
गेट आधार OTP वर आपल्याला क्लिक करायचं. आपला जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे तिथं आपला OTP गेलाय, आपला OTP आपल्याला टाकून घ्यायचा. आपल्याला जो काही OTP आपल्या मोबाईलवर आला आपल्याला इथं OTP टाकायचा आणि व्हॅलिड OTP आणि सबमिट क्लेम फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचा अशा काही पद्धतीने तुमचा ॲडव्हान्स PF सक्सेसफुली झालेला आहे. ते म्हणते OTP हॅज बीन व्हेरिफाईड, KYC अपडेट अँड PF ॲडव्हान्स क्लेम फॉर द सबमिटेड सक्सेसफुली ऑन युनिफाईड पोर्टल. प्लीज क्लिक हिअर टू व्ह्यू PDF. म्हणजे जो तुम्ही काय अप्लाय केलं ते PDF तुम्ही इथे क्लिक करून बघू शकतात. या अशा पद्धतीने तुम्ही क्लेम केलेलं PDF तुम्ही बघू शकता. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.